नमस्कार मंडळी, मी चंद्रकांत जोशी. प्रेशर कुकर संबंधी व्हिडिओ नंतर आज परत एकदा स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या विषयावर काही गोष्टी सांगणार आहे. त्यातील एक म्हणजे ज्याच्याशिवाय आपलं जेवणाचं पान सजत नाही ते लिंबू, आणि दुसरे म्हणजे जेवणाला लज्जत आणणारी हिरवी मिरची. अर्थात प्रेशर कुकर प्रमाणे हे दोन्ही विषय कोकण कृषी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉक्टर जगदीश सरदेशपांडे यांनीच सांगितलेले आहेत. ते मला पटले म्हणून सर्वांच्याच माहितीसाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे. पहिला विषय म्हणजे आपल्याला आहारात नेहमी लागणारं लिंबू. आपल्याला जेवणात वरण भाताबरोबर लिंबू हवं असतं. सरबतासाठी सुद्धा लिंबू लागतं. तसेच अन्य पदार्थांमध्ये सुद्धा चवीसाठी लिंबू लागतं. लिंबाचं गोड किंवा तिखट लोणचं आजारपणात तोंडाला चव येण्यासाठी हमखास आपण घेत असतो. अलीकडे लिंबाचा जाम तसेच लिंबाचा सॉस सुद्धा बाहेर मिळतो हे आपण पाहतो. पण एवढे गुणधर्म असून सुद्धा आपण लिंबाचा नीट वापर करतो का? तर याचं उत्तर नाही असंच येतं. कसं ते आपण पाहूया. सरबतात कडवटपणा येऊ नये म्हणून लिंबाचा 80% रसच आपण घेतो आणि उरलेला 20% रस लिंबातच राहतो. तो नंतर घ्यायचा राहूनच जातो आणि परिणामी तो शेवटी फुकट जातो. दुसरं असं की पंक्तीत वाढलेल्या लिंबांच्या फोडींपैकी 20 ते 25% फोडी ह्या न वापरल्यामुळे टाकून दिलेल्या असतात, म्हणजेच त्या फुकट जातात. मग सांगा, आपण लिंबाचा पूर्ण उपयोग करून घेतो का? अर्थात नाही. खरं तर लिंबू म्हणजे क जीवनसत्वाचा खजिना आहे. क जीवनसत्वाबरोबरच व्हिटॅमिन B6, पोटॅशियम, सायट्रिक ॲसिड तसेच अँटीऑक्सिडंट सुद्धा लिंबामध्ये असतात, जे सर्व पचनाला मदत करतात. लिंबाच्या सालीत तर सर्वात जास्त क जीवनसत्व असतं. पण असं असलं तरी लिंबाच्या वापरानंतर त्याच्या साली चक्क फेकून दिल्या जातात. हॉटेल्स, सरबताची दुकानं येथे लिंबांच्या साली अक्षरशः कचऱ्यात टाकून दिल्या जातात. ही चिंतेची बाब आहे, कारण सहजगत्या मिळणारी जीवनसत्व आपण अशा प्रकारे वाया घालवत असतो. मग लिंबाचा योग्य वापर कसा करायचा याबाबत डॉक्टर जगदीश सर पुढील उपाय सांगतात. एक, चांगली पिकलेली लिंबच उपयोगात आणावीत. कच्ची लिंब उपयोगात आणू नयेत, त्याचा पूर्ण रस निघत नाही. 2, पूर्ण पिकलेल्या लिंबांचा रस काचेच्या बाटलीत, प्लास्टिकच्या बाटलीत नव्हे, काढून ठेवावा. रस टिकण्यासाठी त्यात थोडं मीठ टाकावं आणि रस शक्यतो फ्रीजमध्ये ठेवावा. हा रस आवश्यकतेनुसार सरबत किंवा इतर गोष्टीसाठी वापरावा. तिसरी गोष्ट, जेवणात लिंबाची फोड न वाढता लिंबाचा काढलेला रस, म्हणजे जसं आपण तूप वाढतो त्याप्रमाणे लिंबाचा काढलेला रस हवा त्याला फक्त वाढावा, म्हणजे लिंबाची नासाडी टळेल. लिंबातील 80% रस काढून झाल्यानंतर सर्व सालं मिक्सरमध्ये बारीक एकजीव करून घ्यावीत. त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर आणि मीठ घालावं. हवं तर तिखट सुद्धा घाला आणि हे मिश्रण जेवणात चटणी म्हणून वापरावं, म्हणजे लिंबांच्या सालांचा पण उपयोग होईल आणि जीवनसत्वे पण वाया जाणार नाहीत. इथं मला एक सांगावं असं वाटतं की मी पिठापूरला गेलो होतो आणि तेथे डोशाबरोबर अशा प्रकारे केलेली लिंबाची गोड चटणी दिली होती. ती मला आवडली आणि त्यातली काही चटणी मी विकत सुद्धा घरी आणलेली होती. इतकी ती सुंदर लागते. तर वरील गोष्टींमुळे लिंबाचा योग्य आणि पुरेपूर वापर होऊन
निसर्गाने दिलेली सर्व जीवनसत्व आपल्याला मिळतील आणि लिंबाची नासाडी पण टळेल. स्वयंपाकघरातील दुसरी वस्तू म्हणजे हिरवी मिरची. हिरव्या मिरचीचा वापर तिखटाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. कधी एकदम बारीक तुकडे करून, तर कधी एका मिरचीचे 2 तुकडे करून, तर कधी अख्खी मिरची पदार्थात टाकून हा वापर केला जातो. बऱ्याच वेळेला वरण किंवा आमटीमध्ये एका मिरचीचे 2 तुकडे करून किंवा अख्खी मिरची ही टाकली जाते. तिखटपणाबरोबरच हिरवी मिरची आरोग्यदायी आहे हे आपणाला माहिती आहे का? अलीकडेच असं वाचनात आलं की हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन B6 तसेच लोह, पोटॅशियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे पचनाला मदत होते. हिरवी मिरची हृदयरोगांसाठी चांगली आहे. मिरचीमुळं वाईट कोलेस्ट्रॉल, जे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात, ते कमी होतं. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा ही मिरची वाढवते. तर अशी ही गुणी मिरची उपयोगात आणताना काय चुका होतात ते आपण बघूया. आपण पदार्थाला तिखटपणा यावा म्हणून मिरची वापरतो. या मिरचीचा तिखटपणा आतील पांढरा गर आणि बिया याच्यामुळे आलेला असतो. मिरचीच्या बाहेरील हिरव्या भागामुळे तिखटपणा येत नाही. म्हणून मिरचीच्या आतील गर जेवढा वापरात येईल तितका पदार्थ अधिक तिखट होईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर एका मिरचीचे अगदी बारीक तुकडे केले तर पदार्थ तिखट होईल, पण त्याच एका मिरचीचे 2 तुकडे करून किंवा संपूर्ण मिरची पदार्थात टाकली तर पदार्थ तिखट होणार नाही. कारण पदार्थ शिजताना आतील गर उपयोगात येत नाही, म्हणून पदार्थ तिखट होत नाही. परिणामी मिरची फुकट जाते. मग मिरचीचा योग्य वापर कसा करायचा याबद्दल सुद्धा जगदीश सर सांगतात. अंदाजे आठवडाभर लागेल तेवढं मिरच्यांचं तिखट करून फ्रीजमध्ये ठेवायचं. अर्थात तिखट मिक्सरमधून किंवा पाट्या वरवंट्यावर सुद्धा आपण करू शकता. त्यात टिकण्यासाठी थोडं मीठ घालायचं आणि हे तिखट आवश्यकतेनुसार वापरायचं. असं केल्यानंतर मिरच्यांचा संपूर्ण वापर होईल आणि मिरची अजिबात वाया जाणार नाही आणि यामुळे पैशाची बचत सुद्धा नक्कीच होईल. लिंबू आणि मिरचीच्या ह्या अगदी साध्या गोष्टी होत्या, पण आपल्याला त्या माहिती नव्हत्या. डॉक्टर जगदीश सरदेशपांडे यांच्याशी गप्पा मारताना वरील दोन्ही विषय त्यांनी मला सांगितले, ते मला आवडले आणि सर्वांना सांगावे म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. मंडळी, वरीलप्रमाणे लिंबू आणि मिरची यांचा योग्य वापर केल्यानं आपले पैसे तर वाचतीलच, पण राष्ट्रीय संपत्तीची होणारी हानीसुद्धा टळेल. हा व्हिडिओसुद्धा आपणाला नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. वरील विषय शेअर केल्याबद्दल डॉक्टर जगदीश सरदेशपांडे यांचे मनःपूर्वक आभार. कृपया आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असं पाहावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार.